नमस्ते विद्यार्थी मित्र हो. मुलांनो, आपण नेहमीच एखादा वृक्ष, थंड हवेची ठिकाणं, गावची यात्रा, आपला देश, डोंगर अशी वेगवेगळ्या ठिकाणांची, व्यक्तींची वर्णनं निबंध लेखनाच्या रूपानं, आपसातील चर्चेच्या रूपानं करत असतो. परंतु आज आपण अशा गोष्टीचं वर्णन बघणार आहोत की ज्या गोष्टीचं वर्णन शक्यतो कुणी करत नाही आणि कुणाच्या ते ध्यानीमनी देखील नसतं. अरे ती गोष्ट म्हणजेच दुपार. दुपारबद्दल फारसं आपल्याला काही जाणवत नाही. तिचं महत्त्व आपल्याला कळत नाही किंवा तिचं वर्णन करावं असं आपल्याला त्याच्यामध्ये काही विशेष कधी वाटलेलं नाही. पण आज आपण हे दुपारचं विशेषत्व लेखक राजीव बर्वे यांच्या दुपार या पाठातून बघणार आहोत. चला तर मग. 7वा पाठ आहे दुपार आणि लेखक आहेत राजीव बर्वे. जन्म 1958. प्रसिद्ध लेखक, निर्माता व दिग्दर्शक. मनबहर, मृगजळ, मोहरलेले क्षण, रंगनिशेचे, मनात आलं म्हणून, मनस्पर्श इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. देवाशपथ खरं सांगेन, बोला दाजीबा, बेधडक, दे धडक, दे धडक बेधडक, सासरं झालं माहेर या मराठी चित्रपटांची निर्मिती. दुपारच्या प्रहराचे मनोहारी चित्रण प्रस्तुत ललित लेखातून लेखकाने व्यक्त केले आहे. प्रस्तुत पाठ मनात आलं म्हणून या पुस्तकातून घेतला आहे. मुलांनो, सासरं झालं माहेर हा जो मराठी चित्रपट आहे त्यातील एक दुरुस्ती या ठिकाणी ध्यानात घ्या. सासर झालं माहेर असं या ठिकाणी वाचायचं आहे. तर लेखक राजीव बर्वे यांनी दुपारचं अत्यंत मनोहारी, मनमोहक असं चित्रण या पाठातून केलेलं आहे. या पाठातून दुपारचं वर्णन केलेलं आहे. बघा, सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली. सूर्य दिवसाच्या माध्यान्हावर आलेला असतो आणि सुरू होते या विश्वाची, या जगाची दुपार. त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो सगळा आसमंत. माझ्याकडे डोळे वटारून पाहिलंस तर डोळे जाळून टाकीन असं त्या सूर्याचं रौद्र रूप. सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं दुपारीच. आपल्या कर्तृत्वानं त्यानं दिपवून टाकलेलं असतं पृथ्वीला, इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये. मुलांनो, उल्हास, उल्हास म्हणजे उत्साह. सकाळच्या उत्साहानंतर, सकाळच्या प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजानं ही पृथ्वी, ही धरा तळपत असते. इथली माणसं, पशु, पक्षी, झाडे, वेली या दुपारी एक वेगळा असा अनुभव घेत असतात. सूर्यनारायण जेव्हा डोक्यावरती आलेले असतात तेव्हा साधारणपणे आपण या वेळेला दुपार म्हणतो. आणि मग या दुपारच्या वेळेस सूर्य आपल्या बऱ्याच अशा तेजानिशी तळपत असतो.
माणसं किंवा आपणही केव्हा केव्हा अनुभव घेतलेला असेल. आपण जेव्हा दुपारी सूर्यनारायणाकडे बघत असतो तेव्हा जणू सूर्यनारायण भगवान आपल्याला दम देत असतात की माझ्याकडे जर बघाल तर तुमचे डोळे जाळून टाकीन. आता खरं तर सूर्यनारायण कधीही आपले डोळे जाळत नसतात, पण त्यांचं ते तेज इतकं प्रचंड असतं. सूर्याचं ते रूप इतकं रौद्र, रौद्र म्हणजे भयानक आणि रागावलेलं असतं ते रूप. सूर्यनारायणाकडे न बघता देखील आपल्याला त्याचं तेज जाणवत असतं. आपल्या कर्तृत्वानं सूर्यनारायण या विश्वाला दिपवून टाकतात. म्हणून त्यांच्याकडे बघण्याची हिंमत शक्यतो कुणीही करत नाही. मुलांनो, अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तळपत्या सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिनवटा घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी. सकाळपासून नांगरून आणि घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला भाकर तुकडा, तिच्याचबरोबर 2-4 सुखदुःखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो. आपल्या धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती. दुपार कृतकृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे. त्यांच्या डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाटही आता थांबलेला असतो आणि फांदीवरच उन्हं लागणार नाही अशा झाडांच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशीच पण छानशी डुलकी काढत असतात. लांबवर भटकणारे, शेकडो मैलांची रपेट करणारे पक्षी देखील मिळेल त्या वृक्षांवर थोडी विश्रांती घेत असतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडं दानापाणी मिळाल्यावर छोटे छोटे पक्षी देखील कुठेतरी विसावत असतात आणि घरांच्या आश्रयानं राहणारी कबुतरं देखील गुटरगुट थांबून कुठंतरी छपरांच्या सांदीत थोडी सैलावलेली असतात. आणखी उत्साहानं काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणत असते पशुपक्षी आणि प्राण्यांना देखील ही दुपार. जंगलातली प्राणी देखील भक्ष्य मिळवण्यासाठीची भटकंती आता बंद करून, नाही तर सकाळी सकाळीच ताव मारलेलं आपलं भक्ष्य आता पचवण्यासाठीची पायपीट बंद करून एखाद्या ढोलीत नाहीतर गुहेत अंमळ पाय ताणून विसावलेले असतात. जगाची सगळी काळजी आणि उद्याची भ्रांत त्या देखण्या जनावरांनी दुपारवर टाकून दिलेली असते. दुपारनंही ही काळजी घेतलेली असते आणि छान आराम करा म्हणत असते ती त्यांना. मित्रांनो, अशी ही दुपार. बघा, आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि या शेतीप्रधान देशाचा जो मुख्य व्यवसाय आहे तो म्हणजे शेती. शेतकरी शेतामध्ये जातो, सकाळी सकाळी जातो आणि शेतात तो कष्ट करत असतो, घाम गाळत असतो आणि मग आलेला त्याचा जो शिनवटा असतो, शिनवटा म्हणजे शीन किंवा थकवा किंवा अशक्तपणा, हा अशक्तपणा किंवा थकवा घालविण्यासाठी त्याला कशाची गरज असते माहिती आहे तुम्हाला? त्याला गरज असते अन्नाची आणि विश्रांतीची. हा शेतकरी शेतामध्ये काबाड कष्ट केल्यानंतर त्याला दुपारी जेवणाची गरज असते आणि त्याची लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे त्याची ती बायको, त्याला जेवण घेऊन रानामध्ये जात असते. सकाळपासून शेतामध्ये नांगरणी असेल, पाणी भरणं असेल किंवा इतर जी कामं असतील ती कामं करून बिचाऱ्याला थकवा आलेला असतो आणि अशात मग झाडाखाली तो दुपारी
विश्रांतीसाठी बसत असतो. त्याची बायको आलेली असते, जेवण घेऊन आलेली असते आणि तो जेवत असताना ही माऊली, त्याची ती लक्ष्मी, त्याची ती पत्नी त्याच्याकडं कौतुकानं बघत असते. त्याची शेतातली मेहनत, त्याचे ते कष्ट ह्यांना जणू ती दाद देत असते. आणि नवरा बायकोतील त्या ठिकाणचा तो भाव, त्यांच्यातील ते प्रेम दुपार अगदी जवळून बघत असते. आणि त्यांच्यातलं ते प्रेम बघून ही दुपार काय होत असते? कृतकृत्य होत असते, म्हणजे धन्य होत असते, तृप्त होत असते, संतुष्ट होत असते. कृतकृत्य म्हणजे धन्य, धन्य होणे, तृप्त होणे, संतुष्ट होणे, कृतार्थ होणे. आता कृतकृत्य होणे हा वाक्प्रचार आहे, त्याचा अर्थ धन्य होणे. आपण जर याचा वाक्यात उपयोग करायचा झाला तर कसा करणार आहोत बघा. मुलाला 90% मार्क्स मिळाले हे ऐकून वडील कृतकृत्य झाले, म्हणजे वडिलांच्या मनाला धन्यता लाभली, ते मुलाविषयी संतुष्ट झाले. असो बाळांनो, ही माऊली आपल्या पतीकडे बघितल्यानंतर कृतकृत्य झाली आणि त्याचबरोबर दुपार देखील कृतकृत्य झालेली आहे. याच वेळेस दुपारी झाडांवरती पक्षी विश्रांतीसाठी येत असतात. थोडीशी डुलकी, डुलकी म्हणजे काय बघा? झोप, पण ही दीर्घ झोप नाही बरं का. डुलकी, त्याला आपण डुकली असंही म्हणतो, म्हणजे छोटीशी झोप, थोड्या वेळासाठी झोपणं, ती देखील अर्धवट झोप असते आणि तिला काय म्हणतात? डुलकी म्हणतात. हे डुलकी घेण्यासाठी पक्षी आपल्या घरट्यांमध्ये विसावत असतात. प्राणी पक्षी आपापल्या घरट्यांमध्ये आश्रयाला येत असतात. कबुतरासारखा प्राणी गुटरगू थांबून, गुटरगू म्हणजे त्याचा तो आवाज, त्याला गुटरगू असं म्हणतात, तो आपल्या छपरामध्ये सैलावतो, म्हणजे विश्रांती घेतो, अंग सैल सोडतो. आणि मग हे सारं पाहिल्यानंतर असं वाटतं की ही झोप म्हणजे पुढच्या क्षणाला, पुढच्या काही वेळांनी, पुढच्या काही वेळेनं पुन्हा पुढच्या कामाला उत्साहानं सुरुवात करण्यासाठीची जणू एक तयारी असते. किंवा दुपार सांगत असते की आणखी उत्साहानं काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या. ती पशुपक्ष्यांना सांगते, ती माणसांना सांगते. पशुपक्षी जंगलातील झाडांवरची भटकंती थांबवून या दुपारी आपल्या घरट्यांमध्ये विसावत असतात. म्हणजेच ही दुपार सर्वांना विश्रांतीची संधी देते, विसाव्यासाठी वेळ देते. आपण दुपारी झोपतो असं म्हणण्यापेक्षा, विश्रांती घेतो असं म्हणण्यापेक्षा ही दुपारच आपल्याला विश्रांती देत असते. आणि हे सांगायला देखील विसरत नाही बरं का. काय सांगायला? छान आराम करा असं ती प्रत्येकाला म्हणत असते. बघा, म्हणजे या दुपारला आपली किती काळजी असते. चला पुढे बघूया लेखक पुढे काय म्हणतायत. खेडोपाडी गावं सुस्तावलेली असतात. शेतावर न गेलेल्या घरातल्या बाया सगळी घरकामं करून 2 घटका जरा डोळं मिटूया म्हणून विसावलेल्या असतात. आणि घराच्या दरवाजावर टांगलेल्या पिंजऱ्यातला पोपट देखील छानपैकी पेंगत असतो. या सगळ्यांची काही क्षणांची विश्रांती असते दुपार. परत ताजंतवानं होण्याकरिता कार्यरत असते ती. बाळांनो, घरी असणाऱ्या बायका
खेडं असो की शहर असो, प्रत्येकाला वाटतं की आपण दुपारी थोडं पडावं, थोडं टेकावं, थोडी विश्रांती घ्यावी आणि मग घरातली असली नसली कामं आटोपून या बायका जशा दुपारी विश्रांती घेतात, तसंच काही लोकांकडे घराच्या समोर पिंजरा अडकवलेला असतो, त्या पिंजऱ्यामध्ये पोपट असतो. तो पोपटसुद्धा ही दुपारची विश्रांती घेत असतो. काही क्षणांची विश्रांती त्याच्या देखील वाट्याला येते. म्हणजे ही दुपार प्राण्यांना, पक्ष्यांना, माणसांना, बायकांना, पुरुषांना सर्वांनाच आराम देते. आनंदाचे, झोपेचे काही क्षण प्रत्येकाच्या वाट्याला ती देत असते. दुपार होते एखाद्या शहरात, नाहीतर महानगरीत. काबाड कष्ट करून दमलेला कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आतापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली, पण एखादी आणखी चांगली वर्दी येईल का या विवंचनेत थोडा बहुडलेला असतो. आणि कोणी शेठ तेवढ्यात त्याला उठ रे करून उठवतोही. थोडी लांबवरची वर्दी मिळालेली असते. त्याने ही फारशी घासाघीस न करता हमाली कबूल केलेली असते आणि तो कपाळावर उपरणं बांधून तातडीने गाडी ओढायला दुपारचा आळस क्षणात बाजूला सारून तयार झालेला असतो. नागपूरच्या नाही तर अमरावतीच्या, नाहीतर लखनौच्या वा कानपूरच्या तळपत्या उन्हात जरा कुठं डुलकी काढू विसावू म्हणणाऱ्या सायकल रिक्षावाल्यांना कोणी लांबची वर्दी दिलेली असते आणि घाम पुसत निघतात बिचारे रात्रीची पोटाची खळगी भरण्याकरिता भर दुपारी सायकल मारत. दुपार सलाम करते या गाडीवानांना आणि ही सायकल ओढणाऱ्या कष्टकऱ्याला. मुलांनो, महानगर म्हणजे मोठं शहर, छोटं शहर, मोठं शहर. ज्या शहरांमध्ये महानगरपालिका असते, सर्वसाधारणपणे अशा शहरांना महानगर असं म्हटलं जातं. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणा ही आपल्या महाराष्ट्रातली काही महानगरं आहेत. आणि या महानगरामध्ये अनेक माणसं वेगवेगळ्या व्यवसायासाठी आलेली असतात. कोणी मजुरी करण्यासाठी आलेलं असतं, कुणी हमाली करण्यासाठी आलेलं असतं, कुणी हातगाडीचा धंदा करण्यासाठी आलेलं असतं. मिळेल तो व्यवसाय या ठिकाणी लोक करत असतात. सकाळच्या सत्रामध्ये बऱ्यापैकी त्यांची कमाई झालेली असते आणि म्हणून दुपारी ही माणसं थोडी पहुडलेली असतात. थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण ही विश्रांती घेण्यापूर्वी त्यांना असं वाटत असतं की अजून एखादी वर्दी येईल का. वर्दी याचा अर्थ निरोप, वर्दी याचा अर्थ वार्ता, बातमी, खबर किंवा वर्दी म्हणजे गणवेश असा देखील अर्थ आहे. पण या ठिकाणी आपल्याला वर्दी या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे खबर किंवा निरोप किंवा बातमी. मग बातमी त्यांना कोण देतं? कोणीतरी येतं आणि त्याला म्हणतं उठ रे, अमुक अमुक ठिकाणापर्यंत जायचं आहे, असा असा हा माल न्यायचा आहे, येतोस का. ही बातमी किंवा त्याचं हे बोलणं, त्याची ही खबर शहरातल्या या कष्टकऱ्याला सुखावते. मग किती पैसे घेणार, काय होणार. 10 रुपये सांगितले, हे म्हणतात 5 घ्या. तो म्हणतो साहेब 9 द्या. हे म्हणतात ठीक आहे, तुझे 9 जाऊ दे, माझेही 5-6 जाऊ दे, चल 8 रुपये देतो, येतोस का. ठरतं त्यांच्यामध्ये. आणि मग त्या हातगाडीवरती तो माल टाकला जातो किंवा 2 चाकांचा हातगाडा असतो, त्यावरती तो माल टाकला जातो
आणि विश्रांती अर्धवट सोडून हा मनुष्य त्या कामाला निघून जातो. मोठ्या शहरांमध्ये आजही बघा काही काही ठिकाणी घोडागाडी आहे. त्याला घोड्याचा टांगा असं देखील म्हणतात. आणि त्यामध्ये बसून लोक प्रवास करत असतात. पण काही काही शहरांमध्ये सायकल रिक्षा असतात. आपल्याकडे 3 चाकी रिक्षा आहेत पेट्रोलवरती चालणाऱ्या. पण नागपूरसारख्या पुण्यासारख्या काही शहरांमध्ये आजही सायकल रिक्षा बघायला मिळतात. दुपारची विश्रांती होईल किंवा नाही होणार, परंतु अमुक ठिकाणापर्यंत जायचं आहे, आम्हाला सोडवणार का, असं म्हणून कोणीतरी या सायकल रिक्षावाल्याला वर्दी देतं, त्याला सांगतं आणि तो बिचारा लगेच त्या सेवेसाठी तत्पर होतो. अशा या कष्टकऱ्यांना, अशा या गाडीवाल्यांना, सायकल रिक्षावाल्यांना ही दुपार सलाम करत असते, सॅल्यूट करत असते. कोणत्याशा कारखान्यात पहाटे आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. हात धुवून हातातला रिकामा डबा सावरत लोकल नाही तर बस पकडण्यासाठी डोळ्यांवर आलेली झापड दूर सारण्याचा प्रयत्न करत धावत पळत घराच्या ओढीने निघालेले असतात हे श्रमिक. आणि त्याचवेळी दुपारपासून रात्रीपर्यंत अव्याहत काम करण्याकरिता आलेले असतात त्यांचे साथीदार. धडधडणारं ते अवाढव्य मशीन थांबवायचं नसतं आणि ही सगळी कार्यशीलता कौतुकानं पाहत असते दुपार आणि कार्यरत राहण्याचा आशीर्वादही देत असते त्यांना. मुलांनो, शहरांमध्ये वेगवेगळे कारखाने असतात आणि या कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या पाळी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये शिफ्ट म्हणतात. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये किंवा वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कामं चालतात. बघा, रात्री पहाटे 4 ते दुपारी 12 ही पहिली पाळी किंवा पहिली शिफ्ट. दुपारी 12 ते रात्रीचे 8 ही दुसरी पाळी किंवा त्याला दुसरी शिफ्ट म्हणतात. आणि रात्रीचे 8 ते पहाटेचे 4 याला तिसरी पाळी म्हणजे तिसरी शिफ्ट म्हणतात. अशा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या कारखान्यांमध्ये लोक काम करत असतात. जेव्हा त्यांची पाळी संपते तेव्हा रिकामा डबा घेऊन ही माणसं लोकल पकडण्यासाठी धावपळ करत असतात, रेल्वे पकडण्यासाठी धावपळ करत असतात. घराची त्यांना ओढ लागलेली असते आणि अशा वेळेस दुपारपासून रात्रीपर्यंत ही माणसं अव्याहत तुम्हाला अर्थ मी सांगितला. अव्याहत म्हणजे अखंडपणे ही माणसं काम करत असतात त्यांच्या शिफ्टमध्ये. आणि मग शिफ्ट संपल्यानंतर पुढच्या शिफ्टची माणसं धावपळीनं येत असतात. कारण हा कारखाना अव्याहतपणे चालू असतो, अखंडपणे चालू असतो. या दुपारच्या शिफ्टला आलेल्या या कामगारांना ही दुपार आशीर्वाद देते. त्यांची शिफ्ट, त्यांची पाळी व्यवस्थित पार पडो आणि आपल्या घरापर्यंत पुन्हा ते सुखरूप जावोत, जणू अशा प्रकारचे आशीर्वाद ही दुपार देत असते. मधल्या सुट्टीत वर्गातून आरडत ओरडत धूम ठोकणाऱ्या पोरांना कोण आनंद झालेला असतो. या छोट्याशा सुट्टीचा आणि आईने काय डब्यात दिलंय याची उत्सुकता तर आता अगदी शिगेला पोहोचलेली असते. नेमका आज त्यांचा आवडता डबा असतो आणि तो पटापट खाऊन हात धुवून वर्ग सुरू व्हायच्या राहिलेल्या थोड्या वेळात त्यानं थोडा खेळ आणि मस्तीही केलेली असते. दुपार मोठ्या गमतीनं रोज ही शाळेतल्या मधल्या सुट्टीचा आनंद घेत असते. बाळांनो, आम्ही जेव्हा 7वीपर्यंत शिकत होतो, अर्थात आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे बरं का. आमची शाळा सकाळी 7:30 ते 11:30 आणि पुन्हा दुपारून 2:30 ते 5:30
अशी 2 शिफ्टमध्ये चालायची. आम्ही केव्हा केव्हा दुपारच्या सुट्टीमध्ये घरी येत नसायचो. शाळेमध्ये जातानाच आम्ही जेवण घेऊन जायचो. आम्हाला उत्सुकता लागायची की आमची दुपारची सुट्टी केव्हा होते. आणि दुपारची सुट्टी झाल्यानंतर पटपट आम्ही डबा किंवा सोबत नेलेलं जेवण खायचो आणि मिळेल तेवढ्या वेळेत दुपारी वेगवेगळे खेळ खेळायचो. झाडावरच्या सूरपारंब्या असतील, कबड्डी असेल, लपाछपी असेल, हे आमचे त्या काळातले वेगवेगळे खेळ. आमच्या या आनंदामध्ये दुपार देखील सहभागी व्हायची. दुपार देखील आमच्याबरोबर खेळत असायची. आमचे खेळ बघून तिला देखील मौज वाटायची. म्हणजे शाळेत शिकणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना जणू ही दुपार ही खेळाची संधी देत असायची. कामगारांना ती संधी देत असायची. पशुपक्ष्यांना, प्राण्यांना विश्रांतीची संधी देत असायची. आणि म्हणूनच ही दुपार खरं तर सर्वांना हवीशी असते. शहरातल्या निरनिराळ्या कार्यालयांतल्या लेखनिकांचे आणि हिशोब तपासनिसांचे लक्ष हातातल्या नाही तर भिंतीवरच्या घड्याळाकडे लागलेले असते केव्हाचे. 1:30-2 होत आहेत, पोटात भोकं लागले आहेत, आता एवढ्यात काही नवं काम समोर न येवो म्हणजे डबा खाता येईल थोडा निवांतपणे, असा विचार येतच जेवायची सुट्टी होते. संगणक काही मिनिटांकरिता बंद होतात आणि सहकार्यांशी जीवाभावाच्या गप्पा मारत, सुख दुःख शेअर करत करत ताजेतवाने होण्याकरिता, पोटाला आधार देण्यासाठी एकमेकांच्या डब्यांतल्या पदार्थांचीही थोडीशी चव चाखत एखादं कार्यालय काही मिनिटांकरिता कसं शांत शांत झालेलं असतं. जेवणाची सुट्टी संपते, संगणक सुरू होतात, दुपार म्हणते, उठा आराम बस, उठा आराम बास, आणि पेन सरसावत नाहीतर संगणकाचा कीबोर्ड समोर ओढून घेत असतात. हेही आधुनिक श्रमजीवीच. कार्यालयात काम करता करता हळूच खुर्चीतच थोडीशी डुलकी काढू या विचारानं कोणी डुलकी काढतोही आणि दुपार हसत हसत त्यालाही थोडं माफ करून टाकते. काही क्षणांनी हलकेच उठवते त्याला आणि मग तो करू लागतो अधिक जोमाने टेबलावरचं त्याचं काम. बघा मुलांनो, ही दुपार ऑफिसमधल्या नोकरदारांना देखील हवीशी असते. ऑफिसमध्ये येताना ते जेवणाचा डबा घेऊन येत असतात आणि ऑफिसमध्ये त्यांची जी ठरलेली कामं असतात ती सुरू असतात. ही कामं करत असताना त्यांचं भिंतीवरच्या घड्याळाकडे लक्ष जातं. 10 वाजले, आता 11 वाजले, आता दुपार होईल 12 वाजता किंवा 1 वाजता. म्हणजे ते दुपारच्या सुट्टीची जणू काही वाट बघत असतात. ही दुपार त्यांना जास्त त्रास देत नाही. त्यांची सुट्टी जास्त लांबवत नाही. त्यांनाही लांबवायची नसते. कारण केव्हा केव्हा ऐन सुट्टी होण्याच्या वेळेस त्यांचा बॉस, त्यांचा वरिष्ठ असलेला साहेब अचानक काहीतरी काम सांगतो आणि ही दुपारची सुट्टी हिसकावून घेतल्या जाते. मित्रांनो, या दुपारी ऑफिसची ही सर्व कामगार मंडळी, सेवक मंडळी एकत्र जेवायला बसतात. एकमेकांच्या पदार्थांची चव घेतात. आनंदानं जेवणानंतर तृप्तीचे ढेकर देतात. आणि अचानक दुपार त्यांना काय म्हणते, आता बस, उठा, कामाला लागा. आणि मग सर्वजण आपापल्या खुर्चीमध्ये जाऊन बसतात, आपापली कामं सुरू करतात. एखादी व्यक्ती खुर्चीमध्येच थोडीशी डुलकी, आपण त्याला डुकली म्हणूया, काढण्याचा प्रयत्न करते. खरं तर कामावरती खुर्चीत असताना झोपणं हा एक अपराध म्हणा, त्याला गुन्हा समजला जातो. पण दुपार तरी देखील
खुर्चीमध्येच झोप काढणाऱ्या माणसाला सुद्धा उदार अंतःकरणानं माफ करत असते. म्हणजे मानवी भावभावना तिच्याकडे आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी लेखकांनी वर्णन केलंय बघा. आणि मनुष्य जसा एखाद्याला त्याच्या चुकीबद्दल माफ करतो, तशी दुपार या खुर्चीमध्ये झोपणाऱ्या माणसाला देखील माफ करते आणि पुन्हा त्याला जागवते, पुढच्या कामासाठी त्याला तयार करत असते. दूरवर अथांग पसरलेल्या समुद्रावर ही दुपार झालेली असते. मैलोगंती पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं, डोळे दिपवून टाकत असतं भर दुपारी, आणि दुपार खुणावत असते, बोलावत असते या पाण्यालाच आपल्या कवेत घ्यायला. गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन आकाशाकडे झेपावतं आणि मग दुपार सुखावते हे दृश्य पाहून. सृष्टीचं हे चक्र असंच अव्याहत चालू असतं आणि त्यातली महत्त्वाची भूमिका पार पाडत असते दुपार. मुलांनो, तुम्ही सागर बघितलेला असेल, समुद्र बघितलेला असेल. दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ते आकाशाकडे जातं. आकाशाकडे गेल्यानंतर पुन्हा ते थंड वातावरणात आलं की पुन्हा त्या वाफेचं ढगांमध्ये रूपांतरण होतं. पुन्हा पावसाच्या रूपानं ते पाणी पृथ्वीकडे, जमिनीकडे कोसळायला लागतं. म्हणजे निसर्गाचं, सृष्टीचं हे जे चक्र आहे हे अव्याहतपणे, अखंडपणे चालू असतं. आणि या चक्रामध्ये महत्त्वाची भूमिका जर कोण पार पाडत असेल तर ती म्हणजे दुपार. खरं तर दुपार ही आपली जीवनदायिनी आहे, आपल्याला जीवन देणारी आहे, जिवंत ठेवणारी आहे. कारण दुपार झाली नसती तर पाण्याचं बाष्पीभवन झालं नसतं, वाफ होऊन ते आकाशाकडे गेलं नसतं, ढगात रूपांतरित होऊन पुन्हा पृथ्वी तलावरती आलं नसतं. आणि असं झालं नसतं तर आपल्याला तहान भागवण्यासाठी पाणी मिळालंच नसतं. म्हणून या ठिकाणी दुपारचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. करत्या घरातली करती माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर, म्हणजेच आयुष्याच्या दुपारीच कर्तृत्वानं 4 पैसे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी गाठी बांधत असतात. त्या उद्योजकाची आयुष्यातली सकाळ, शिकण्याचा काळ आता संपलेला असतो आणि आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी याच आपल्या 40-50 वर्षांच्या काळात आपल्या आयुष्याच्या दुपारीच करून ठेवायची असते. हे सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. घरातली वृद्ध माणसं बिछाण्यावर पडून वामकुक्षी करता करता दुपारी विचार करत असतात मागे बघत. त्या दुपारच्या शांततेत आपण गमावल्याच्या बाबींची मनात कुठेतरी पहुडल्या उजळणी चालू असते. कुठेतरी भीतीची एखादी लकेरही मनात येऊन जाते भविष्याबद्दल. पण मग रोज हा विचार करायची तरी काय गरज? उद्याची दुपार पाहायला मिळणार आहे का नाही याचाही नको करायला विचार. जेव्हा जे व्हायचं ते होणारच आहे. आपण फक्त या दुपारचे प्रतिनिधी असा विचार करून मन शांत केल्यावर दुपार मग त्या दमल्या भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांतीही घेऊ देते. मित्रांनो, बेगमी या शब्दाचा अर्थ काय आहे बघा. बेगमी म्हणजे तजवीज, बेगमी म्हणजे तरतूद आणि बेगमी म्हणजे साठा. प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या उत्तर आयुष्यामध्ये सुखानं जीवन जगण्यासाठी आपल्याकडे काहीतरी असायला हवं. आणि मग ते पैशाच्या रूपानं असेल, जमिनीच्या रूपानं असेल, अजून कुठल्या धनदौलतीच्या रूपानं असेल.
प्रत्येकजण आयुष्यामध्ये ते कमावण्याचा प्रयत्न करतो, कारण 40-50 वर्षांच्या काळात जे कमावलं ते आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्याच्या उपयोगाला येत असतं. ही दुपार ही बेगमी निर्माण करून देण्याचं काम करत असते. ही तजवीज, ही तरतूद तयार करण्यासाठी दुपारचं खूप असं सहकार्य प्रत्येकाला होत असतं. दुपारी वामकुक्षी करता करता, वामकुक्षी म्हणजे झोपण्याचा प्रयत्न होतो, झोप अर्धवट लागते, मनुष्य या कुशीवरनं त्या कुशीवरती, त्या कुशीवरनं या कुशीवरती येत असतो. या छोट्याशा झोपेला वामकुक्षी असं म्हणतात. मग ती घेत असताना त्याच्या मनामध्ये अनंत विचार येतात. विचारांचं काहूर निर्माण होत असतं केव्हा केव्हा. भविष्याबद्दल त्याला काळजी वाटत असते, मुलांच्या शिक्षणाबद्दल वाटते, मुलांच्या लग्न कार्याबद्दल वाटते, त्यांचं कसं होईल, काय होईल, आपलं कसं होईल, आपल्या पत्नीचं कसं होईल. नानाविध विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. एकदा नाही दररोज येत असतात. पण ते दुपारच्या झोपेच्या अगोदर. मात्र ही दुपारची झोप लागल्यानंतर ही आयुष्याची दुःख, ही काळजी, ही विवंचना तो विसरून जातो. दुपार त्याला ते विसरायला भाग पाडते. म्हणजे बघा, दुपार आपल्या मनाला शांतता देण्याचं काम देखील करत असते. थकल्या भागल्या जीवाला विश्रांती तर देतेच देते, पण मनातली विवंचनासुद्धा दूर करण्यासाठी या दुपारची मदत होत असते. दुपारचं योगदान त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरत असतं. हिमालयातली नाही तर दूर कुठेतरी आल्प्सच्या पर्वताची बर्फाच्छादित गिरीशिखरं तेजानं न्हाऊन निघतात. दुपारच्या काहिलीनं सुरू होते विघटन. एक निराळस काम दुपार करत असते. समुद्राच्या पाण्याची वाफ आणि आता डोंगरावरच्या बर्फाचं परत पाणी जणू दुपारच्या रौद्र रूपानं अचंबित होऊन डौलदार गिरीशिखरं धापास टाकू लागतात आणि प्रसवू लागतो तो डोंगर माथ्यावरून थेंबाथेंबांच्या रूपानं खाली धरतीकडे. सगळीकडून येणाऱ्या त्या पाण्याचा मग ओहोळ, ओहोळातून पुढे नदीला मिळते ते पाणी आणि पावसाचा थेंबही न पाडता ही जादूगार दुपार दुथडी भरून धावायला लावते त्या नदीला. शेतकरी सुखावतो. गहू नाही तर तांदळाचं आता दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद देतो. दुपारनं आपलं काम चोख बजावलेलं असतं. काहिली, काहिली म्हणजे कसेसे होणे. दुपारच्या वेळेस जीवाची काहिली होते. जीव असा गुदमरतो. काहिली होणे म्हणजे गुदमरणे असा देखील अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता सह्याद्रीची पर्वतरांग, हिमालय पर्वत, आल्प्सच्या पर्वताची बर्फाच्छादित अशी गिरीशिखरं, गिरीशिखरं म्हणजे डोंगरकडे, या दुपारच्या तेजानं जणू काही ती न्हाऊन निघत असतात मुलांनो. दुपारच्या उन्हानं त्यांच्या जीवाची काहिली होते, त्यांना कसेसे होते. बर्फाच्या ह्या पर्वतांचं या दुपारमुळे विघटन व्हायला लागतं. विघटन, विघटन म्हणजे विभाजन. आणि हे विघटन व्हायला लागल्यानंतर या पर्वतांवरचं, डोंगर कड्यांवरचं पाणी खालच्या दिशेनं व्हायला लागतं. समुद्राच्या पाण्याची वाफ, त्या वाफेचं पुन्हा डोंगरावरच्या बर्फामध्ये रूपांतर, पुन्हा दुपारच्या या रौद्र रूपानं पुन्हा ती बर्फाच्छादित गिरीशिखरं पुन्हा पाणावणं किंवा त्यांचं पाण्यात रूपांतर होणं, डोंगर माथ्यावरनं त्या पाण्याचे छोटे छोटे ओहोळ खालच्या दिशेनं व्हायला लागणं, जमिनीच्या दिशेनं ते वाहत येणं,
त्यांचं ओढ्यांचं नद्यांमध्ये रूपांतरण होणं, नद्यांनी ते पाणी पुढे पुढे वाहत जाणं आणि नदीकिनारी असणाऱ्या शेतकऱ्यांची शेती जमीन सुफलाम करणं, ही सगळी जी प्रक्रिया आहे ना मुलांनो, अगदी त्या डोंगर माथ्यावरनं पाणी व्हायला सुरुवात होणं तर शेतकऱ्यांची सुख समृद्धी इथपर्यंतचा प्रवास जर कुणामुळे घडत असेल ना, तर तो फक्त आणि फक्त दुपारमुळे. दुपार आपली कामं अशा रीतीनं चोखपणे बजावत असते, पार पाडत असते आणि म्हणून ही दुपार महत्त्वाची आहे. हे दुपार तू कर्तृत्ववान आहेस, कार्याची कामाची प्रेरणा देणारी आहेस, सर्व सृष्टीला कार्यरत करणारी आहेस, आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं तळपवून टाकणारी आहेस. दुपार तू मानवाची हितकर्ती आहेस, रक्षण करती आहेस, आपल्या तेजानं तू नाश करतेस हवेतले कीटकनी जंतू आणि स्वच्छ करून टाकतेस आसमंत. तू उदास नाहीस तर उल्हास आहेस, तू अचेतन नाहीस तर चेतना आहेस, सकाळनंतर येणारी तू दीर्घ कर्तृत्व वाहिनी आहेस. सृष्टीला कार्यप्रवण करण्याची विलक्षण शक्ती तुझ्यात आहे, उत्साहानं कार्यरत ठेवणारी, वैभवाची वाट दाखवणारी, संध्याकाळ चांगली जावी म्हणून जटायला लावणारी, तेजानी अशुभ अमंगल किडीचा नाश करणारी तुला शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. मित्रांनो, ही दुपार, ह्या दुपारला लेखकांनी कर्तृत्ववान म्हटलेलं आहे. या दुपारकडनं आपल्याला कामाची प्रेरणा मिळते, याच दुपारकडनं आपल्याला चैतन्य मिळतं. या सृष्टीला नेहमी कार्यप्रवण कार्यरत ठेवण्याचं काम ही दुपार करत असते. तिच्या कर्तृत्वाचं आणि आपल्या कर्तृत्वाचं तेज, हे तेज कुणाकडनं मिळत असेल तर या दुपारकडनं. लेखकांनी तिला मानवाची हितकर्ती म्हटलेलं आहे. हितकर्ती म्हणजे मानवाचं हित साधणारी आणि मानवाचं रक्षण करणारी सुद्धा म्हटलेलं आहे. हवेतील बारीक बारीक जीव जंतू जे मानवी आरोग्याला धोकादायक असतात, त्यांच्यापासून माणसाचं रक्षण करण्याचं काम हे दुपार तूच करत असतेस. तू उल्हास आहेस, तू उत्साह आहेस, तू चेतना आहेस, तू चैतन्य आहेस. दुपार तू कर्तृत्वाची वाहिनी आहेस. या सृष्टीला कार्यप्रवण करण्याचं काम तू करतेस. तू वैभवाकडे जाण्याची वाट दाखवतेस. संध्याकाळ चांगली जावी म्हणून तू कष्ट करण्याची प्रेरणा देतेस. तू प्रयत्नांचा प्रसाद देतेस, अनेकांना झटायला लावतेस. तेजानं अशुभ अमंगल अशा गोष्टींचा तुझ्या तेजानं नाश होत असतो. आणि म्हणून हे दुपार मी तुला शतशः प्रणाम करतो. मी तुला शतशःच नव्हे तर अनंत कोटी प्रणाम करतो, कारण तुझं अस्तित्व आणि महत्त्व आम्हा प्राणीमात्रांच्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण आहे. तुझ्यामुळेच या सृष्टीचा, निसर्गाचा, या पृथ्वीचा डोलारा व्यवस्थित आहे. मुलांनो, आपण ही दुपार जर नसती अशी कल्पना करा, काय झालं असतं बघा. या सृष्टीमध्ये कुणीही जिवंत राहू शकलं नसतं, कारण जलचक्रच खंडित झालं असतं. आणि जलचक्र खंडित झालं असतं, सृष्टीचक्र खंडित झालं असतं,
तर आपण जगू शकलो नसतो, कुठला जीव जगू शकला नसता. आणि म्हणूनच या दुपारचं महत्त्व, अनन्यसाधारण असलेलं महत्त्व लेखकांनी अशा रीतीनं अगदी व्यवस्थित, अगदी सुंदर, अगदी मनाला भावेल असं आणि मनोहारी असं रेखाटलेलं आहे. मुलांनो, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पुन्हा आपण नक्की भेटणार आहोत पुढील पाठामध्ये. तोपर्यंत पुनश्च एक वार तुम्हाला नमस्कार आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.